सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेवलवरच्या कार्यकर्त्यांना भाजपाशी जोडायचं आहे। तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल, पण असं काही होणार नाही। गेली 10-15 वर्ष पक्षाशी जोडले गेलेल्यांना पक्षाने काही दिलं नाही। ठाकरे पवारांच्या पक्षाच्या पाया आपल्याला समाप्त करायचा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। कोल्हापूरमधील सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला। बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाले। या चकमकीचे श्रेय घेण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी झालेले एन्काउंटर कोणाला तरी वाचवायचे आहे म्हणून झाले। त्या शाळेतील पदाधिकारी चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या प्रकरणाशी संबंधित आहे। तो पदाधिकारी भाजप आणि संघाशी संबंधित आहे। त्याला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर झाले आहे, त्यामुळे पुरावा नष्ट करण्यात आला आहे। आता उच्च न्यायालयात त्याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे। या बलात्काराचे रहस्य कोर्टात समोर आले आहे, असे शिवसेना उबाटा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे। मराठा समाजाच्या तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर आहे, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण हा आज नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला आहे, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। ते बुधवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचला। नांदगाव मनमाड रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे। 2 कारची समोरासमोर धडक झाल्याने 2 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत। या अपघातात गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात 2 कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले। आज सकाळी अपघात झाला असून मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावातील आहे। ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत। माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे। भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा हा खटला दाखल केला होता। माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती। सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड ठोठावला आहे। IPCच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती। मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू होती। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एक रकमी FRPचा कायदा पूर्ववत करावा। हंगाम 2022-23 हंगामातील उर्वरित प्रतिटन 100 रुपये हप्ता द्यावा, यासाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यपाल CP राधाकृष्णन यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। या आंदोलनाची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिष्टाई करत याबाबत 3 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक लावली आहे। तसेच लेखी पत्र निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे। मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार आहे, तर स्वारगेट ते कत्राज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते। मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानाचा हा दौरा रद्द करण्यात आलाय। हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे।
नवीन तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही। पंतप्रधान मोदी हे पुण्यात मेट्रो आणि अन्य विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार होते। SP महाविद्यालयाच्या आवारात मोदींची विशाल सभा आयोजित करण्यात आली होती। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानं मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आता तुडुंब भरले आहे। बुधवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाचे महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आले होते। त्यानंतर गोदावरी पात्रात 9432 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने 9 सप्टेंबरला एकूण 6 गेट अर्ध्या फुटाने उघडले होते। 10 सप्टेंबरला पुन्हा 6 गेट उघडण्यात आले व एकूण 18 गेट मधून 9432 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता। आता अवघ्या 15 दिवसांनी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहे। 13 सप्टेंबरला बंद केलेले हे दरवाजे बुधवारी पहाटे उघडण्यात आले असून या दरवाजातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूंमध्ये झालेल्या भेसळची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुकानदारांसाठी त्यांचं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक केलं होतं। आता योगींच्या पावलांवर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशामधील काँग्रेसचं सरकार हेच मॉडेल आपल्या राज्यात राबवणार आहे। हिमाचल प्रदेशमध्ये आता रेस्टॉरंट आणि दुकानदारांना आपलं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक असेल। मंगळवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला। राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुढील 2 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे। गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसानं पुणे, मुंबई भागासह मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला। यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। मुंबई शहरासह उपनगरात तीव्र ते अतितीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।